महिला आरक्षण विधेयक आणि त्या आडून आणलेलं डिलिमिटेशन बिल संसदेमध्ये नामंजूर झालं आणि देशभर भारतीय जनता पक्षाने आंदोलन सुरू केली. काल महाराष्ट्रातही झालं. खर तर ज्या पक्षाची सत्ता आहे देशात राज्यात त्याच पक्षाची लोक रस्त्यावर आंदोलन करतात म्हटल्यावर जरा आश्चर्य वाटलं. पण नंतर कळालं भारतीय जनता पक्ष हा अत्यंत दूरदृष्टी असणारा पक्ष आहे. आता तुम्ही म्हणाल रस्त्यावर उतरून आंदोलन करणं आणि दूरदृष्टीचा काय बरं संबंध? तर सोपं आहे. महिला आरक्षण विधेयक आणि त्या आडून डिलिमिटेशन बिल संसदेत मंजूर करून 2029चा सत्तेचा मार्ग भारतीय जनता पक्षाला सोपा करून घ्यायचा होता. हा त्यामागचा भारतीय जनता पक्षाचा दूरदृष्टिकोन होता. परंतु तेच विधेयक संसदेमध्ये नामंजूर झालं. आता 2029ला आपल्याला विरोधी बाकावर बसावं लागेल. म्हणून त्याच दिवशी संसदेतल्या पायऱ्यांच्या आंदोलनापासून तर काल आणि आज होत असलेल्या देशभर आंदोलनापर्यंत भारतीय जनता पक्षाचा यामागे सुद्धा 2029ला आपल्याला विरोधी बाकांवर बसायचं आहे. या मागचा त्यांचा दूरदृष्टिकोन आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, भारतीय जनता पक्षाला एखादी गोष्ट भविष्यात करायची असेल तर त्याची तयारी भारतीय जनता पक्ष आजपासूनच सुरू करतो. विरोधी बाकांवर बसायची तयारी भारतीय जनता पक्षानं सुरू केली. त्यामागे भारतीय जनता पक्षाचा दूरदृष्टिकोनच आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब म्हटले, आम्ही देशभर आंदोलन करू आणि विरोधकांचा महिला विरोधी चेहऱ्याचा बुरका फाडू. फडणवीस साहेब तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात शक्ती कायदा विधेयक मंजूर केलं. त्याला अजूनही केंद्रात मंजुरी मिळाली नाही. त्यासाठी तुम्ही महाराष्ट्रात जन आक्रोश आंदोलन केल्याचं आमच्या स्मरणात नाही. फडणवीस साहेब मणिपूरमध्ये 2 महिलांची विवस्त्र धिंड करण्यात आली. हजारो लोक विस्थापित झाली. शेकडो लोकांची जीव गेली. फडणवीस साहेब तुम्ही त्यासाठी महाराष्ट्रात आंदोलन केल्याचं स्मरणात नाही. ऑपरेशन सिंदूर मध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कर्नल कुरेशींबद्दल भाजपचे नेते बरळले. त्यासाठी तुम्ही महाराष्ट्रात आंदोलन केल्याचं आमच्या स्मरणात नाही. मणिपूर पासून तर ब्रुजभूषण सिंगांपर्यंत फडणवीस साहेब तुम्ही तुमचाच महिला विरोधी चेहऱ्याचा बुरका असंख्य वेळा फाडलाय. इतक्या असंख्य वेळा फाडलाय की तो चेहरा आता आम्हाला फाडण्याची गरज सुद्धा उरली नाही. फडणवीस साहेब महाराष्ट्रात शेतकऱ्याच्या कांद्याला कवडी मोल भाव आहे. अहो काल परवा तर शेतकऱ्यानं कांदा मार्केट बंद पाडलं. इतका कवडी मोल भाव आहे. फडणवीस साहेब माझ्या शेतकरी बापाबरोबर माझी आई सुद्धा काळ्या आईमध्ये घाम गाळते. 33% नाही 50% बरोबरीनं ती सुद्धा काळ्या आईमध्ये राबते. फडणवीस साहेब 33% आरक्षणाबरोबरच तिच्या कपाळावरच्या कुंकवाला संरक्षण देता येत असेल तर तेही बघा. आम्ही ऐकलं महिला आरक्षण विधेयकासाठी तुम्ही देशभरातनं 1 कोटी पत्र जमा करणार आहात. जमलंच तर शेतकऱ्याच्या कांद्याला भावासाठी आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी महाराष्ट्रातल्या देशातल्या महिलांकडनं कोट्यावधी पत्र जमा करा. बघा कुठली पत्र लवकर जमा होतात. त्या निमित्तानं महाराष्ट्रात अजून कुठल्या गोष्टींसाठी आंदोलन करायचं याचं गांभीर्य सत्ताधारी म्हणून तुम्हाला कदाचित कळू शकतं. काल मुंबईत तुम्ही आंदोलन केलं. एका महिलेनं भारतीय जनता पक्षाचे मंत्री माननीय गिरीश महाजन यांना गेट आउट ऑफ हिअर, इथून चालते व्हा असं सांगितलं. 2029ला सत्तेच्या खुर्चीवरनं या देशाची जनता तुम्हाला गेट आउट ऑफ हिअर, खुर्चीवरनं चालते व्हा असं सांगेल. तत्पूर्वी विरोधी बाकावर बसण्याच्या तुमच्या दूरदृष्टिकोनाला देशवासियांच्या मनपूर्वक शुभेच्छा. जय हिंद.